नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळ्यांना. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तर मला कोणीतरी विचारलं होतं गावाबद्दल. काय तुम्ही गावाला गेले नाहीत का अजून? गावाला नाही गेले अजून, जायचं आहे. आता इथून सुट्ट्याच बघायचं, सुट्ट्या भेटतात का नाही. जायचं आहे गावाला, पण जायचं आहे. टाईम आहे थोडासा गावाला जायला. तुम्ही गावाला राहणार आहेत का? गावाला राहत नाही, आता जाऊन यायचं. नुसतं येऊन जाऊन करायचं, गावाला राहायचं नाही. आताच राहण्याचा विचार नाही तिकडंच. आता असंच येऊन जाऊन करायचं. मोठ्या पोराचं शेवटचं वर्ष आहे आता, त्याचं लास्ट वर्ष आहे. मग त्याचं सगळं पूर्ण झालं शिक्षण की मग तिथनं पुढं बघूत काय करायचं ते. पण सध्या तर त्यांचं शिक्षण चालू आहे, त्याच्यामुळं जाण्याचा विषय नाही आहे आता डोक्यात. पण ते येऊन जाऊन करावंच लागणार आहे. आता हे गेले तर गावाला, दाजी तुमच्या गावालाच आहे. पण त्यांना पण एकट्याला पाठवायला बरं नाही वाटत, त्यांची तब्येत ठीक नसते. त्यांना म्हणलं होतं जाऊ नका तुम्ही, म्हणलं दोघं संगत जाऊ म्हणलं. पण नाही म्हणले, आता मला बरं वाटतंय, मी जातो म्हणले. या जाऊन म्हणलं, जाऊ दे. नाही तर त्यांना एकट्याला सोडत नाही तर आम्ही एकट्याला असं पाठवत नाही जास्त करून. फक्त आता एवढं गावाला जायला लागलोत ना, म्हणूनच ते येतात जातात जरा एकटे. एकदा दोनदा गेलेत. आता म्हणलं होतं जाऊ दे, पण मग नका म्हणले. आता इथं पण कसं आहे, कामाचं पण वडवड असते. इथं घरांचे टेन्शनं चाललेले इथं. आणि कामाचं पण माझ्या सारख्या सुट्ट्या कुठून भेटणार मला. नाही तर काम बिम सुटायचं, असं होईल. सगळं स्टॉप व्हायचं जाग्यावर. त्याच्यामुळं जाईन आता थोडासा वेळ. जावं तर लागणारच. कामाचं काय नाही एवढं, तिकडं गावाला लागलंच, लेवलला सगळं झालंच व्यवस्थित, तर तिकडं पण राहायला काय अडचण नाही आहे. तिथं सगळं व्यवस्थित आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. गावाला घरदार आहे, जमीन आहे, सगळं जिथलं तिथं आहे. एवढंच आहे की गावाला काम करायला लागेल. काम तर सगळ्यालाच करायला लागतं. मी पहिल्यापासून कामच करीत आले, मला नाही ते कामाचं काय वाटत. मी पहिले शेतीचीच कामं करायचे, गावचीच आहे. मी आता लग्न झालं मुंबईला आले ते. नाही तर मला गावाचं कामाची सगळी माहिती आहे, मला नाही काय वाटत कामाचं. फक्त दाजीची तब्येत ठीक नसते ना, तिथं दवाखाने लांब असते. तर अचानक तब्येत खराब झाली तर एवढ्या लांब कुठं न्यायचं दवाखान्यात. इथं कसं दवाखाना जागेवर दवाखाना येतं. इथं दवाखान्याचं टेन्शन नाही आहे, म्हणून गावाला जावं वाटत नाही. ह्यांच्या तब्येतीमुळं नाही जावं वाटत गावाला. नाही तर तिथं राहायला काय नाही. ह्यांचं कसं अचानक तब्येत खराब झाली की त्यांना लगेच हलवावं लागतं दवाखान्यामध्ये. त्याच्यामुळं थोडंसं मनाला लागतं. नाही तर गावाला मला ना खरंच खूप आवडतं गावाला. कसलं टेन्शन नाही ना, काय नाही, कोणाचं एक नाही, दगदग नाही ना, भाडं भरायचं नाही ना, काय नाही, सगळं तिथं व्यवस्थित आहे. बाकी एकच आहे की फक्त पाण्याचं टेन्शन आहे थोडंसं. म्हणजे आपलं स्वतःचं पाणी नाही आहे. बोर पण घेणार आहे आता, बघ ना. आता हे गहू निघाल्याच्या नंतर बोर घेईन आता. पाणी जरा लांबून आणायला लागतं गावाला, मग थोडंसं पाण्याचं टेन्शन. एका सगळ्या गोष्टी थोडी होत्या, वेळ तर लागणारच ना. बघू आता दमाने बोर घेणं गरजेचंच आहे. तिथं पाणी प्यायचं पाणी तर आणावं लागतं, फिल्टर पाणी. पण हे वापरायचं पाणी आहे ना, त्याचं टेन्शन आहे जास्त. वापरायचं पाणी कमी आहे जरा तिथं. कमी म्हणजे दुसरीकडून आणायला लागतं. आता नदीचं होतं, नदीचं पाणी आटत आलं असं ना. आता नदीचं होतं त्यावर काय नव्हतं वाटत, पण आता बोर घेतल्याशिवाय मार्गच नाही. काय होतं, कधी पण जायला लागतं आपल्याला, आणि कवर दुसरीकडे पाणी आणायला जायचं. आता काय डोक्यावर पाणी आणायचं थोडी जमतं आहे. पहिलं काय वाटत नाही, आता थोडी जमतं आहे डोक्यावर पाणी आणायला. म्हणून ह्यांना म्हणलं जा, काय करू आपण, बोरच घेऊत म्हणलं. बोर घेतला ना मग टेन्शन नाही, कसलंच टेन्शन नाही. मग तिथं राहिलं तरी काय हरकत नाही. मी पाण्यासाठी राहत नाही तिथं जास्त करून. पाणी पाहिजे ना, आपलं स्वतःचं पाणी असल्यावर वेगळी गोष्ट असते. दुसरीकडून पाणी आणायचं, सारखं पाणी लागत. आणि आता गहू निघाल्यावर बघू मका बिका करत म्हणलं, तर मकाला पाणी लागणच. फक्त बोरला एक 70-80 हजार किंवा 1 लाख रुपये जाते ना बोरला. पण तेवढा एकदाचा खर्च झाला मग टेन्शन गेलं माझ्या डोक्याचं. मग पोरं जा, कुणी पण जाऊन राहा, काही टेन्शन नाही आहे मग. पण जोपर्यंत तिथलं लेवलला लागत नाही ना, तोपर्यंत हे नाही. आता हे कसं, ते गव्हाचं पीक निघलं, पावसाचं पाणी होतं, नदीला पाणी होतं म्हणून ते झालं. नदीला पाणी नसतं तर नसतं झालं मग ते. आता नदीचं पाणी पण कमी होत चाललं आहे. पुढचं पीक नसतं, गव्हाच्या नंतर जे पेरेन त्याला पाणी नाही पुरणार नाही. त्याच्यामुळं इथलं सगळं सोडून जाता येत नाही गावाला. हे मला म्हणतात चल जाऊया म्हणून, राहू गावालाच म्हणतात. पण मी थांबवते, पोरं नाही. ही बारकं पोरगं नाही राहत, ही लय आगाबाई बारकं पोरगं ना, राहायलाच नको म्हणतं गावाला. 8 दिवस पण राहायला नको म्हणतं. मग असं होतंय, थोडे दिवस त्यांनी राहायचं तिथं, थोडे दिवस मी राहायचं तिथं, असं होतंय. मग ही बारकं पोरगं गावाला आलं ना, या मोठ्याचं कसं पण शाळेचं करेल.
त्याच्या कॉलेजची कशी पण ॲडजस्ट करेल. पण हे बारकं घडीभर थांबायला नको म्हणतं. बोंबलत फिरायची सवय लागली इकडं तिकडं. तिथं गावाला एका जागेवर डांबून टाकल्यावानी होतं आहे ना त्याला. मित्र नाही तर कोणी नाही तर कोणी दिसत नाही तिथं. त्याच्यामुळे त्याला नको वाटतं तिकडे यायला. नाही तर तिथं लय मस्त आहे राहायला. पण ती पहिल्यापासून त्यांचा जन्मच इथं झाला आहे आणि अचानक गावाला नेऊन बसवायचे त्यांना म्हणल्यावर ते पण जमाना ना. हा पहिल्यापासून तिथं राहत असते ना तर बात अलग होती. येऊन जाऊन पहिले येऊन जाऊन पण करीत नव्हते मी गावाला. येणं जाणं पण नसायचं जास्त. किती 4 वर्षातून 5 वर्षातून कधीतरी गावाला जायची. असं महिन्या 2 महिन्याने गावाला जात असते ना तर मग पोरांना सवय लागली असते. आता त्यांना सवयच नाही, तिकडलं काही माहितीच नाही. कसं राहायचं कसं वागायचं ते राहणार तरी कसं. त्यांची तरी काय चुकी आमची आहे की त्यांना कधी गाव दाखवलंच नाही आम्ही. फार मोठे झाले बरोबरीला आल्यावर त्यांना गाव दाखवलं आम्ही. कधी गावाला जाण्याचा प्रश्नच नाही आला. म्हणजे गावाला का नाही गेले ह्यांच्या तब्येतीमुळे जात नव्हतं. त्याच्या आधी ही खूप दिवस जास्त आजारी होते म्हणून ह्यांच्या तब्येतीमुळे जात नव्हतं गावाला. तर तेव्हा जर पोरांना दाखवलं असतं ना गाव मग पोरांचं मन लागलं असतं. इकडं काय थोडे दिवस तिकडं थोडे दिवस. आता ते मोठं नको म्हणते आणि ते बारकं नको म्हणते. जाऊ दे त्यांच्या मनाने. आता इथंच राहण्याची सवय लागलेली आहे त्यांना. तर ते मुंबई सोडून येणार नाही. बरं असं नाही ना की एखाद्याचं लगीन झालं म्हणून त्यांना जेवणा खावण्याची सोय त्यांची असं पण काही नाही ना. ते मोठं टेन्शन आहे पोरांचं. खाण्यापिण्याची सोय नाही इथं राहिले तरी पण. आणि मी गावाला गेले तर माझा अर्धा जीव तिकडं ना अर्धा जीव इकडं असं होतं. अजून 2-3 वर्ष का 2 वर्ष काय नाही करू शकत. 2 वर्षाच्या नंतर मग काहीतरी मार्गी लागलं. तोपर्यंत शांत जसं आहे ना तसंच चालवायचं. म्हणून एवढ्यात आता नाही गावाला जाण्याचा जास्त विचार नाही करायचा. एवढ्यामध्ये येऊन जाऊनच आपलं करीत राहायचं.